शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एकतर विदर्भात अधिवेशन आणि वेगळ्या विदर्भाची मागणी आणि त्यावर विरोधकांनी जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे की हे अधिवेशन विदर्भातलं कशा पद्धतीचं राहिलेलं आहे. तुम्ही सुद्धा विदर्भाचे आमदार आहात. नाही, बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात महसूल विभागाबरोबर चांगले विधेयक पास त्या ठिकाणी करण्यात आले. म्हणजे पिढ्यानपिढ्या ज्या कायद्यामुळे शेतकरी पिसल्या जात होता, भरला जात होता, आता त्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे या अधिवेशनातून एकच चांगलं सार्थक झालं की महसूल विभागातले आणि शेतकऱ्यांशी संबंध असलेले पांढर रस्त्याचे कायदे असतील, तहसीलदार मामलदार कोर्टातले असतील, या संदर्भात भविष्यात त्यांना चांगला न्याय मिळणार आहे. ही खूप उपलब्धी आहे. नक्कीच प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं आता भाष्य करतायत की एकनाथ शिंदे यांनी तर अमित शहा यांना खिशात घातल्याचं दिसतंय, त्यामुळे भविष्यामध्ये ते मुख्यमंत्री होतील. या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता आणि याला उत्तर कसं देणार? बघा, कोणाला खिशात घालायचा प्रश्न नाही आहे. ज्यावेळेला उठाव क्रांती झाली ही सगळी त्यांच्यासोबत चर्चा करून झालेली आहे. त्याच्यामुळे ते त्यांचा एकनाथ शिंदे रिस्पेक्ट करतात, आदर करतात आणि तो केलाच पाहिजे. म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं ही भूमिका अमित शहाची वाटत नाही. आणि त्या भूमिकेला जर कोणी असं म्हणत असेल की खिशात घालायची भूमिका आहे तर हा त्यांचा दृष्टिकोन आहे. आम्हाला असं वाटतं ते आमच्या एकनाथ शिंदे रिस्पेक्ट करतात. पण ते शरद पवारांशी पण संबंध जोडतायत की शरद पवार यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. शरद पवार हे चाणक्य नेते आहेत आणि जो संदेश पोचवायचा होता तो देखील पोचवलेला, त्यामुळे मोठ्या घडामोडी घडतील. सध्या तर राजकारणात काही अशा घडामोडी घडतील असं काही वातावरण दिसत नाही. एक संघ भारतीय जनता पक्ष, एक संघ शिवसेना आहे आणि 332 लोकांचं मॅन्डेट आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे असं काही होईल असं वाटत नाही. पृथ्वीराज चव्हाण पण म्हणतात की 19 तारखेनंतर मोठ्या घडामोडी घडणार आहेत. देश पातळीवरती कदाचित पंतप्रधानही बदलले जाऊ शकतात. इस्रायली गुप्तहेर याने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे हे सगळं होणार आहे आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असं सुद्धा सुतोवाच ते करतात. मराठी माणूस पंतप्रधान शरद पवार साहेब असतानाच होऊ शकत होता. आता हे काही चित्र दुसरं त्या ठिकाणी वाटतं. आणि 2029पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना कोणी हटवू शकत नाही. आणि 2042पर्यंतचं नियोजन हे भारतीय जनता पक्षाने अलायन्समधल्या सगळ्या मित्र पक्षांनी करून ठेवलेले आहे. त्याच्यामुळे कोणी काही वल्गना करू नये, कोणते स्टिंग ऑपरेशन किंवा सर्वे करू नये. सर्वे हा फिक्स आहे. 2029पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कायम राहतील आणि 2042पर्यंत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार देशात राहील. नक्कीच मुंबई महानगरपालिका त्या संदर्भातला प्रश्न आहे. 2 दिवसामध्ये महायुतीचा जागा वाटपाचा मुहूर्त ठरणार आहे असं बोललं जातं आहे. आणि या सगळ्या जागांचं नेमकं कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे, वाटप असणार आहे हे देखील जाहीर होणार आहे. ॲक्शन मोडमध्ये आता आणि इलेक्शन मोडमध्ये महायुती 100% आजचा दिवस संपला की उद्यापासूनच सगळे ॲक्शन मोडमध्ये येणार आहे. आमच्याकडे आमच्या पक्षाने जबाबदारी फिक्स केलेली आहे. उद्याच आचारसंहिता लागायची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता निवडणूक महापालिकेची रणधुमाळी 100% सुरू होणार आहे. आम्ही रणशिंग फुकलेलं आहे आणि आता मैदानामध्ये विरोधी पक्ष उतरण्याची आम्ही वाट पाहतात. आम्ही तर आमच्या तयारीला लागलेलो आहे. एक शेवटचा प्रश्न, हे अधिवेशन नेमकं कसं झालं आणि विरोधक तुम्हाला आक्रमक दिसले का? विजय वडेट्टीवार ज्या पद्धतीनं वेगळ्या विदर्भाची मागणी करतात त्याबद्दल तुमचं मत? आणि वेगळ्या विदर्भाचं तर आम्ही कधीच समर्थन करत नाही. आम्ही अखंड महाराष्ट्राचं समर्थन त्या ठिकाणी करतो आणि मला नाही वाटत की भविष्यात वेगळा विदर्भ त्या ठिकाणी होईल. आणि वेगळा विदर्भ झाला तर देवेंद्रजींना पुन्हा मुख्यमंत्री थोडी होता येणार आहे. मी पुन्हा येईन म्हटल्यानंतर जे देवेंद्रजी पुन्हा आले, आता जर तिसऱ्यांदा यायचं झालं आणि वेगळा विदर्भ झाला तर मग नुसतं विदर्भाचा मुख्यमंत्री होऊन काय मिळणार आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की आपलं देवेंद्रजी वेगळ्या विदर्भाच्या दिशेने काही पावलं टाकतील म्हणून. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.